नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हॉलंटरी सेक्टर संबंधी 2007 चे राष्ट्रीय धोरण काय आहे हे आज आपण बघणार आहोत। या राष्ट्रीय धोरणामध्ये प्रामुख्याने हे धोरण जे आहे हे पूर्णतः या व्हॉलंटरी सेक्टरवर तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये इत्यंभूत बाबीची चर्चा आणि तरतुदी व्हॉलंटरी सेक्टर बाबत ह्या करण्यात आलेल्या आहे। सुरुवातीला याच्यामध्ये व्हॉलंटरी सेक्टर्सचं ॲक्च्युअली बेसिक फीचर्स काय, यामध्ये ज्या या धोरणाची व्याप्ती आहे, या धोरणाच्या व्याप्तीमध्ये व्हॉलंटरी सेक्टर्स चे जे काही बेसिक फीचर्स आहेत हे यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेले आहे। हे जे आहे वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स हे या व्हॉलंटरी सेक्टर्सचं या व्याप्तीमध्ये सांगण्यात आलेले आहे। ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे की व्हॉलंटरी सेक्टर्स दे आर प्रायव्हेट, म्हणजे ते पूर्णपणे खाजगी एक व्यक्ती अथवा एका व्यक्ती समूहाच्या मॅनेजमेंटमध्ये ओनरशिपमध्ये हे काम करते आणि हे इट इज कम्प्लिटली सेपरेट फ्रॉम गव्हर्नमेंट, शासनापासून पूर्णपणे विभक्त वेगळे आहे। यामध्ये कसल्याही प्रकारचा शासनाचा अंतर्भाव, यामध्ये कसल्याही प्रकारचा शासनाचा समावेश जो आहे तो यामध्ये असलेला नाही। त्याचबरोबर दे डू नॉट रिटर्न प्रॉफिट जनरेटेड टू देअर ओनर्स अँड डायरेक्टर्स। ते हे जे सेक्टर आहे किंवा हे जे ऑर्गनायझेशन आहे, हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आपल्या डायरेक्टरसाठी किंवा आपल्या मालकीसाठी ते कसल्याही प्रकारचं नफा जनरेट किंवा नफा प्राप्त करण्यासाठी कार्य करीत नाही। म्हणजेच की ह्या व्हॉलंटरी सेक्टर्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की ते नफा जनरेट करण्याच्या उद्देशाने कोणतंही कार्य हे करीत नाही। आणि आपण बघतो की दे आर सेल्फ गव्हर्निंग, नॉट कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट। शासनाचं प्रत्यक्ष नियंत्रण ह्याच्यावर नसते। दे आर सेल्फ गव्हर्निंग म्हणजे ते स्वतः त्यांचं प्रशासन चालवितात, ते स्वतः ह्या व्यवस्थेवर या व्हॉलंटरी सिस्टमवर ते पूर्णतः कंट्रोल ठेवून स्वतः त्यांचं डायरेक्टर्स, त्यांचं मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी हे NGO चालवत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। त्याचबरोबर ह्या ज्या संघटना असतात, ह्या संघटना पूर्णपणे रजिस्टर्ड असतात। या संघटना रजिस्टर्ड अशा संघटना असतात। विदाउट रजिस्ट्रेशन ते आपलं कार्य एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणून करू शकत नाही। त्यांना त्या ठिकाणी स्वतःचं रजिस्ट्रेशन हे करणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे। They are registered with their aims and certain objectives. ते त्या ठिकाणी आपल्या ठराविक उद्देश आणि उद्दिष्टे यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करीत असतात। म्हणजे ते कोणत्या स्वरूपाचं कार्य करणार आहे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांची उद्दिष्टे काय आहे, त्यांच्या कार्याची, त्यांच्या एकूणच भूमिकेची उद्दिष्टे काय याबाबत आपण बघतो की ते त्या ठिकाणी शासन दरबारी आपल्या संघटनेचं रजिस्ट्रेशन करीत असतात। तर
यामध्ये ह्या फीचर्समध्ये NGOच्या फीचर्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दे आर प्रायव्हेट, नंबर 1. नंबर 2, they are not part of the government. They do not return profit for their directors or owner, and they are self-governing body. They are not controlled by directly. Actually, they are not directly controlled by the government. They are a self-governing organization, and they are registered with their aim and objectives. ह्या ज्या आहेत या त्यांच्या बेसिक ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे. यामध्ये आणखी महत्त्वाची बाब म्हणजे की हे जे 2007चं धोरण आहे, ह्या 2007च्या धोरणामध्ये या धोरणाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्स, या धोरणाची उद्दिष्टे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ह्याचाही समावेश ह्या धोरणामध्ये, या राष्ट्रीय धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की अशा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनसाठी एक सुकर किंवा पोषक असे वातावरण निर्मिती करणे की ज्यामुळे ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं कार्य करू शकतील, आपली सेवा देऊ शकतील, आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, आपली उद्देश आणि उद्दिष्टे ते या ठिकाणी साध्य करू शकतील. त्यांना कसल्याही प्रकारच्या अडचणी, अडथळे हे येणार नाही आणि ते आपलं काम या ठिकाणी प्रभावीपणे करू शकतील. या दृष्टिकोनातून एक सुकर, एक पोषक असं वातावरण निर्मिती करणे, त्याचबरोबर त्यांची स्वायत्तता अबाधित कशा प्रकारे राहील यासाठी त्यांना हे वातावरण या ठिकाणी तयार करण्याचा एक उद्देश या धोरणामध्ये सांगितलेला आहे. ज्या योगे ह्या ज्या संघटना आहेत, ह्या संघटना आपल्या जे काही फायनान्शियल रिसोर्सेस आहेत हे देशामधून अथवा देशाबाहेरून यांचं व्यवस्थित मोबिलायझेशन ते करू शकतील. त्यांना फार काही जर कठीण अशा प्रकारच्या जर काही अटी नियम असल्या तर काय होईल की त्यांचे फायनान्शियल रिसोर्सेस जे त्यांना मिळवायचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी त्यांना येऊ शकतात आणि मग त्यांना जर सर्वात महत्त्वाचा घटक असतो आर्थिक, आणि जर हे आर्थिक घटकच जर प्राप्त करण्यामध्ये ह्या ऑर्गनायझेशनला जर का अडचणी येत असतील तर आपण बघतो की कोणतीही संघटना हे वित्ताशिवाय कार्य करू शकत नाही. मग अशा वेळी या संघटनांना आपले रिसोर्सेस हे देशातून, देशाबाहेरून हे प्राप्त करता येतील आणि आपलं काम, आपली सेवा ते व्यवस्थितपणे देऊ शकतील. यासाठी अशा प्रकारचं पोषक वातावरण तयार करून त्यांची स्वायत्तता ही अबाधित ठेवण्याचा उद्देश या धोरणामध्ये असलेला आपल्याला दिसून येते. To identify system by which the government may work together with this voluntary organization. यामध्ये की एक परस्पर सहयोग, आदर आणि उत्तरदायित्वातून एक परस्पर सहयोग, आदर आणि
उत्तरदायित्वामधून आपण बघतो की अशा प्रकारची एक व्यवस्था तयार करणे जेणेकरून शासन आणि या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन एकत्र कार्य करू शकतील. एक अशी व्यवस्था तयार करणे. कारण आपण बघतो लोकशाहीमध्ये या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन त्यांची कार्य, त्यांची भूमिका याला फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येते. जनतेच्याही फार मोठ्या प्रकारच्या अपेक्षा आज शासनाकडनं कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग अशा वेळी शासन ह्या प्रत्येकाच्या अशा अपेक्षा वेळेत प्रभावीपणे पूर्ण करणे ही बाब शासनाला मोठ्या प्रमाणावर कठीण होऊन बसते. अशा वेळी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन त्यांची भूमिका, त्यांची कार्य ही शासनाला आपली उद्दिष्टे, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडत असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग ह्या धोरणामध्ये ही बाब या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे किंवा ह्या बाबीचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे की शासन आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन ह्या परस्पर सहयोगाने, आदराने आणि जबाबदारीने, उत्तरदायित्वाने एकत्र एकसंघ अशा स्वरूपात कार्य करू शकतील. परस्पर सहयोगाने ते त्या ठिकाणी कार्य करू शकतील आणि हे कार्य एक ठराविक स्वरूपाचं कार्य जे शासनाला आणि या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला सोबत करायचं आहे, हे करण्यासाठी अशा पद्धतीची व्यवस्था ही तयार करणे. यामध्ये आपण बघतो जसं पूर्वीच्या काळामध्ये आपण कधी विचार नाही केला की लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन हे कोणत्याही एका ठराविक उद्देशासाठी एकत्र परस्पर सहयोगाने, उत्तरदायित्वाने कार्य करतील. परंतु PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल मधून आपण बघतो की अनेक महत्वाच्या स्वरूपाचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, हे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी आज लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यांनी एकत्र सहयोगाने मिळून राबविले किंवा धडिसलेले, पार पाडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशाच पद्धतीनं हे परस्पर सहयोगातून हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंट हे त्या ठिकाणी कार्य करतील. अशा प्रकारची व्यवस्था, एक सुकर व्यवस्था, एक पोषक व्यवस्था तयार करणे हे या 2007च्या धोरणाचं एक मोठं महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सोबतच to encourage voluntary organizations to adopt transparent and accountable system of governance and management. की यामध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला एक पारदर्शक आणि उत्तरदायी अशा प्रकारची व्यवस्था, स्वशासनाची व्यवस्था आणि व्यवस्थापन करण्यासाठी, स्वशासनाची व्यवस्था आणि व्यवस्थापन करण्यासाठी एक अशी ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी आणि उत्तरदायी अशा प्रकारची व्यवस्था तयार करण्याचं या धोरणामध्ये एक उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या संघटनेचं जे काही शासन, स्वशासन, एक सेल्फ गव्हर्निंग, हे सेल्फ गव्हर्नन्स जे करण्यात येईल ते पारदर्शी आणि उत्तरदायी असण्यासाठी
अशा प्रकारची एक व्यवस्था करण्याचं उद्दिष्ट या धोरणामध्ये निश्चित करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं। उर्वरित जो भाग आहे तो भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।